हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावा-बहिणींनो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। नेहमीप्रमाणे आज एका औषधी वनस्पतीची ओळख तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे। आजचा विषय आहे आपला देवबाभूळ। तर ही तुम्ही माझ्या समोर बघू शकता, हे अशा प्रकारचे याला शेंगा येतात। हे शेंगावूनच किंवा बाभूळ ओळखायला येते। आपले साध्या बाभळीसारखीच बाभूळ असते, याला बारीक काठी येतं आणि हे शेंगा अशा प्रकारचे शेंगा येतात याला। हे बघू शकता तुम्ही, तुम्हाला जवळून दाखवतो मी। काडी तोडलेली आहे मी, हे बघा। वाळल्यानंतर ही शेंगा अशा प्रकारची होते आणि हिरवी असताना अशी प्रकारची शेंग। आणि ही काडी जी असते, याची काडी शेंगा नसताना जर हे झाड ओळखायचं असलं ना, तर ही जी काडी आहे का ना, इथे ही नागमोडी दिसते तुम्हाला। प्रत्येक ही जे कांड्या दिसतात ना, तिथं अशी नागमोडीसारखी वळलेली असते। याच्यावरून शेंगा नसताना हे झाड ओळखायला येतं। शेंगा असल्यावर तर आपल्या बाभळीत आणि याच्यात काही फरक नाही, शेंगा बाभळ दिसते, काही ओळखायचा प्रश्नच येत नाही। पण जर शेंगा नसताना ओळखायचं असलं तर याची खूण अशी आहे, कारण हे खूप महत्त्वाचं असतं याच्यातलं ज्ञान। मी एक दिवसभर फिरलो होतो हे पायासाठी, कारण हे लई चमत्कारिक झाड आहे मित्र। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतोय। लई मोठं सांगत बसलं ना तर व्हिडिओ खूप लंबा होईल। मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगणार आहे। पहिले सुरुवातीला हे सांगतोय की ज्या काळी हे आपल्या रेबीजच्या लसा नव्हत्या, आता पिसाळ्या कुत्र्यावर, पिसाळ्या काही प्राणी चावल्यावर जे इंजेक्शन देतात का नाही, याच्या अगोदर म्हणजे जवळपास 1980 काळापर्यंत या वनस्पतीचा वापर सर्रासपणे होत आला आहे। तर त्याच्यासाठी एक रामबाण औषध म्हणून याच्या मुळीचा वापर केला जायचा। 1980 काळापर्यंत या वनस्पतीचा वापर होत गेला, पण त्याच्यानंतर या लसा वगैरे ते 13 इंजेक्शन निघले, मग कमी होत ते या वनस्पतीकडे दुर्लक्ष होत गेलं। परंतु कसं झालं की ही वनस्पती त्यावेळेस काही ठराविकच लोकांकडे असल्यामुळं हिचा म्हणजे लोकांना ही माहीत झाली नाही। त्या लोकांपुरतंच हिचं ज्ञान हे मर्यादित राहिलं आणि त्या लोकांनाही हिचा म्हणजे लोकांना कळू दिलं नाही की हे काय असते काय नाही, काय कोणती वनस्पती असं त्यांनी लोकांना सांगितलंच नाही। कारण त्यांना काय वाटत होतं, आता त्यांना माहीत, त्यांना वाटायचं की बा आपलं काही महत्त्व कमी, वनस्पतीचं महत्त्व कमी होईल असं वाटत होतं, किंवा स्वतःचं महत्त्व कमी होईल म्हणून त्यांनी सांगितलं नाही, ते त्यांचा विषय। पण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। याचा दुसरा फायदा असा आहे मित्र की जे लहान मुलांना, जे लहान बाळ असतं, नवजात शिशु म्हणतो आपण ज्याला, जे जन्मलेलं बाळ असतं, अशा मुलांना जो सटवीचा आजार होतो ना, सटवी होते बघा, ते लेकरू एकदम वाळून जातं आणि अशा बऱ्याच मुलांचा या आजारामध्ये मृत्यू झालेला सुद्धा मी बघितलेला आहे। तर त्या काळाला, पूर्वीच्या काळी या झाडाची जी मुळी असते देवबाभळीची, आता तुम्हाला जे जुने लोक आहेत त्यांना थोडी माहिती आहे याच्याबद्दल। जर तुम्ही चर्चा केली तर याच्याबद्दल अजून तुम्हाला माहिती नक्कीच मिळू शकते। जे जुने लोक आहेत त्यांच्याकडे या विषयावर, या बाभळीविषयी, जे खेड्यापाड्यात राहणारे लोक आहेत त्यांना याच्याबद्दल माहिती आहे आणि अजूनही तुम्हाला याच्याबद्दल माहिती मिळू शकते। माझ्या समोर काही चमत्कार याचे झालेले आहेत, ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। जे सटवीचा आजार लहान मुलांना होतो त्याच्यासाठी शनिवारी किंवा मंगळवारी याची पूजा करून ही मुळी आणल्या जाते। म्हणजे जसं एक पिवळे दाणे करायचे, त्याला अगरबत्ती आणि हळद कुंकू वाहून तिथं पूजा करायची आणि ती मुळी घेऊन यायची। ती मुळी लहान ज्या मुलाला तो आजार झालेला आहे त्याला आंघोळ घालायची आणि आंघोळ घातल्यानंतर कपडे घालायच्या अगोदर त्याच्या गळ्यामध्ये किंवा कमरेला ती मुळी बांधून दिल्या जायची। 1 महिन्याच्या आत ते मुलगं टणटण व्हायचं। असा एक दुसरा चमत्कार होता याचा। आणि काही तांत्रिक साधू लोक जे आहेत, मला माहीत आहे की हा व्हिडिओ बघणारे माझ्यापेक्षा तुम्ही सर्व तज्ज्ञ आहेत, पण हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश माझा एवढाच आहे की या वनस्पतीकडे तुमचं लक्ष वेधलं जावं आणि याच्यातून काही नवीन शोध लागावे, म्हणून हे व्हिडिओ मी तुमच्यासमोर बनवतोय। तर मित्र, काही जुने चमत्कारिक तांत्रिक लोक जे होते, तांत्रिक किंवा साधू संत लोक होते, ते पण या वनस्पतीचा वापर, जे काही भ्रमाच्या बिमारी असतात, बऱ्याच लोकांना भ्रम व्हायचे, बिमाऱ्या होतात, मनामध्ये भ्रम होतो, एखाद्या वेळेस बसल्या किंवा बसेला असताना एकदमच काहीतरी त्याच्या डोक्यावर परिणाम होतो आणि तो निघून चालला जातो, म्हणजे ते डोकं एकदम फेल होऊन जातं त्याचं। आणि काही झोपतही काही लोकांना असा आजार, म्हणजे ते असं हे होतं आणि झोपतही काही लोक निघून गेल्याचे असे उदाहरण आहेत। याला एक भ्रम टाईप, मनाचा भ्रम म्हणा किंवा काहीतरी हा एक आजार आहे। हा आजार कुठल्या गोळ्याने दुरुस्त झालेला मला तरी जाणवत नाही आणि बघितलाही नाही मी। याच्यावर कोणते औषध गोळ्या काम करतील असं मला नाही वाटत, कारण हा आजार
जर काही म्हणजे मनोविकार तज्ज्ञ आहेत ते दुरुस्त करू शकतात, या गोष्टीला मी सहमत आहे. पण याच्यावर कोणते औषध किंवा कोणतं गोळी या रोगावर काम करेल असं मला अजिबात वाटत नाही. पण त्या काळी या काही तांत्रिक लोक जे समजले जायचे, जे काही साधू संत लोक होते, जे चमत्कार म्हणजे असे काही करून दाखवायचे, त्याच्यामध्ये या वनस्पतीचा वापर केला जायचा की तो भ्रम म्हणजे दूर व्हायचा. आणि ताबडतोब काही लोकांना असं स्वप्नावस्थेतून जसं काही जागी झालं, मागचे 15 दिवस, 3 महिने, 4 महिने, 6 महिने जसं काय तो झोपेलाच होता, तो झोपलेला दिवस आणि आजचा त्याचा उठलेला दिवस, असं त्याला असं वाटायचं की आपण इतक्या दिवसापर्यंत झोपेतच. असे चमत्कार या वनस्पतीच्या माध्यमातून घडलेले आहेत. आणि ही वनस्पती काही ठराविकच लोकांकडे असल्यामुळे हिचा प्रचार तेवढा झाला नाही. तर मित्र, याचा चांगला प्रचार व्हावा, तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती व्हावी आणि अजून तिच्यावर काही शोध लागावेत, हाच हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे. माझा कुठला उद्देश नाही की काही अंधश्रद्धा पसरावा. पूजा करणं हा जर तुम्हाला अंधश्रद्धा वाटत असेल तर मला तरी असं वाटतं की माझी अशी भावना आहे की या वनस्पतीचं काहीतरी महत्त्व टिकून राहावं, काहीतरी त्याच्यामध्ये तिचं स्वतःचं एक महत्त्व असावं, म्हणून पूर्वजांनी याचा तो पूजेचा विधी लावलेला असावा. पण या वनस्पतीमध्ये जो गुणधर्म आहे तो कायमच आहे, पण त्या एका कोणत्या तरी गोष्टीचं महत्त्व असावं, राहावं, म्हणून तो पूजेचा विधी असावा. तर माझ्यापेक्षा तज्ज्ञ लोक तुम्ही हा व्हिडिओ बघतायत याची मला पूर्ण जाणीव आहे मित्र. तर याच्यावर विचार झालाच पाहिजे, कारण ह्या आता जवळपास ही वनस्पती नुसतं नाबूद होण्याच्या मार्गावर आहे. मी बऱ्याच दिवसात शोधत होतो पण आज सापडली. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं. तुमच्या प्रतिक्रिया मला मिळाल्या पाहिजे, म्हणजे मलाही ते असे व्हिडिओ बनवण्यामागे प्रोत्साहन मिळतं. ही एक रहस्यमयच औषधी आहे मित्र, याच्यामागे बरेच काही रहस्य आहेत. जर सगळ्याच सांगत बसलो आपण तो व्हिडिओ इतका लांबा होत जाईल ना. मी खूप बरेच अनुभव घेतले, त्याच्यामुळे तुमचं लक्ष या वनस्पतीकडे वेधलं जावं म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो आहे. तुम्ही जे जुने लोक काही येतं, जे जुने लोक आहेत त्यांच्याकडे या वनस्पतीविषयी चर्चा करा. तुम्हाला त्यांच्याकडून याच्याबद्दल नक्कीच काही ना काहीतरी माहिती मिळते. त्याच्यामुळं या वनस्पतीचा वापर नक्की केला जावा. मी बऱ्याच प्रमाणात हे केलं आहे. बऱ्याच लोकांचे असे स्वतः जे मला सांगितलेले रिझल्ट आहेत की बाबा याच्यामुळं जे आमचे लेकरं चिडचिड करत होते ते आजार पण त्याचे म्हणजे त्याच्यात पण बराच सुधार झालेला आहे. असे बरेच आता मी बऱ्याच लोकांना याच्या पेट्या दिलेल्या आहेत आणि हजारो मुलांनी त्या पेट्या घेतलेल्या आहेत. त्यांच्याकडून असं माहिती पडलं की याचे म्हणजे खूप चांगले रिझल्ट आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे या वनस्पतीकडे ही तुम्हालाही माहीत व्हावी आणि हिचा प्रसार व्हावा, एवढाच उद्देश ठेवून हा व्हिडिओ पूर्ण करतोय भावांनो. भेटूया अशा एका नवीन औषधी वनस्पतीचं पुढच्या व्हिडिओमध्ये.